राज्याच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। या पाणी टंचाईचा फटका मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही बसत आहे। पाणी टंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोरांची चिंचोली गावामध्ये देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला पाणी टंचाईचा फटका बसलाय। ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून नावाजलेल्या मोराची चिंचोली हे गाव खऱ्या अर्थाने मोरांच्या वास्तव्यामुळेच प्रसिद्ध झालं। या गावामध्ये 3000 पेक्षा जास्त मोर आहेत, त्यामुळे या गावाला मोराची चिंचोली असं नाव पडलं। पावसाळ्यात थुईथुई नाचणाऱ्या मोरांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी आणि अन्नासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय। अलीकडच्या काळात या मोरांची संख्या वन विभाग आणि शासनाच्या उदासीनतेमुळे घटत चालली आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान आणि पाण्याचे परिसरात जाणवणारी कमतरता यामुळे बहुतांशी मोरांचे स्थलांतर झालेले पाहायला मिळत आहे। तर उर्वरित पक्ष्यांना पाण्यासाठी 10 दिशा वणवण भटकावी लागत आहे। पाण्याच्या शोधात अनेकदा मोरांचा मृत्यू झालाय। मोरांना पाणी मिळावे यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा शासन दरबारी हेलपाटे मारले, परंतु अद्यापही कोणतीही उपाययोजना झालेली नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त होत आहे। 1750 सालपासून गेली 300-350 वर्ष चिंचोली गावामध्ये मोरांचं वास्तव्य आहे। गेल्या 350 वर्षामध्ये अनेक वेळा पाऊस कमी पडला, जास्त पडला, परंतु आतापर्यंत गेली 5-10 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण अधिक घटल्यामुळं चिंचोली गावामध्ये पाऊस पडत नाही। मोरांना पिण्यासाठी मोरांची मूलभूत गरज म्हणजे अन्न, निवारा आणि पाणी ह्या 3 मूलभूत गोष्टी आहेत आणि त्या गावामध्ये कमी पडत असल्यामुळं मोरांचं स्थलांतर होऊ लागलेलं आहे। मोरांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। याचं कारण की विहिरीमध्ये सुद्धा पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे। विहिरीमध्ये मोर पाणी पिण्यासाठी उतरला असताना पुन्हा वर येत असताना उडी मारत असताना त्याच्या जीविताला धोका निर्माण झाले, त्यामुळे मोराचा मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता आहे। आम्ही शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला। जिल्हाधिकारी असतील, डिपार्टमेंट फॉरेस्ट खात्यामध्ये आम्ही निवेदन दिलेले आहेत, परंतु तात्पुरती सोय होणं गरजेचं नाही, तर कायमस्वरूपीची सोय शासनाने मोरांच्यासाठी करावी अशी आमची ग्रामस्थांची शासनाला वेळोवेळी विनंती आहे आणि ती स्वीकारावी अशी आमची विनंती। प्रतिनिधी अंजली बांदलसह शरद बांदल, नव महाराष्ट्र न्यूज, मोराची चिंचोली।